नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशाच्या विविध भागातून ही कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातून पेपर फुटी प्रकरणी 2 प्राध्यापकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक प्राध्यापक मनीषा मांढरे केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयनं या प्रकरणी पुण्यातून प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला अटक केली आहे. या अटकेनंतर मनीषा मांढरे नक्की कोण आहे आणि तिचा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजे NTAशी काय संबंध होता याबद्दल धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. सुरुवातीला आपण प्राध्यापिका मनीषा मांढरे कोण आहे हे समजून घेऊयात. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरे ही गेल्या 24 वर्षांपासून 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी हा विषय शिकवत आहे. 2020 पासून ती पुण्याच्या शिवाजीनगर भागातील नामांकित मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात कार्यरत आहे. तिच्या याच प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हणजेच NTAनं तिची नीट परीक्षेच्या गोपनीय कामकाजासाठी नियुक्ती केली होती. याच नियुक्तीमुळे तिच्याकडे परीक्षेची अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती उपलब्ध होती. आता समजून घेऊयात मनीषा मांढरे हिचा NTAशी संबंध कसा होता. नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीला आता कमालीचा वेग आलाय. 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्र म्हणजे बोटनी आणि प्राणीशास्त्र झूलॉजी या विषयांचे प्रश्न तयार करण्याच्या प्रक्रियेत मनीषा मांढरे थेट सहभागी होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते परीक्षा प्रणालीत या महत्त्वाच्या भूमिकेमुळेच तिला जीवशास्त्र विषयाचे प्रश्न परीक्षेपूर्वीच मिळाले होते. या प्रकरणी सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरे ही घरीच विशेष क्लास घ्यायची. एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरेनं तिच्या पुण्यातील निवासस्थानी काही निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग सत्र आयोजित केले होते. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रासंदर्भातील धडे शिकवले जायचे. हे विषय शिकवत असताना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे मूळ प्रश्न वह्यांमध्ये लिहून घेण्यास आणि पाठ्यपुस्तकांमध्ये त्यावर खुणा करण्यास सांगितले जात होते. याशिवाय या प्रकरणातील दुसरी अटक झालेली आरोपी मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून मनीषा मांढरे हिनं काही ठराविक नीट उमेदवारांची निवड केली होती. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून आलेल्या तक्रारीनंतर सीबीआयनं 12 मे 2026 रोजी या प्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवून ही कारवाई केली आहे. यानंतर संबंधित महाविद्यालयानं प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्या विरोधात काय पावलं उचलली आहेत ती समजून घेऊया. प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक झाल्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाचे प्रशासन खडबडून जागं झालंय. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्राध्यापक श्यामकांत देशमुख यांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी म्हटलंय की मांढरेला अटक झाल्याची बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली 1981 कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित शिक्षकेविरोधात आवश्यक ती चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. दरम्यान या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.